राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 22 जुलै या दिवशीचं चिंतन। विचाराने विचार वाढत जातात, हा आपल्या सर्वांचाच दररोजचा अनुभव आहे। म्हणूनच तर विचार शृंखला असं म्हटलं जातं। एकापासून एक धागा ओढला जावा तसं विचारांचे धागे, विचारांच्या लहरी एकापाठोपाठ एक मनाच्या आत खळबळ माजवतात। चांगले वाईट, निरुपद्रवी, उपद्रवी असे सगळेच विचार मनात येत राहतात। त्यांना आवर घालायचा असेल तर तो सुरुवातच न होऊ देणे यापासून करायला हवा। एकदा ते सुरू झालं की फारसं आपल्या ताब्यात राहत नाही। मनाला तो खेळ चालू ठेवण्यातच स्वारस्य असतं आणि आनंद होतो। कारण मन ही अशी वस्तू म्हणा, काही म्हणा, की ज्याला सतत काही ना काही गुंतवणूक लागते, ते रिकामं राहू शकत नाही। याचं एक कारण असं असावं की विचार हा विश्वमनाचा भाग आहे। वैश्विक पातळीवर त्यांचं आदान प्रदान चालू असतं। त्यामुळे मध्येच एखादी जागा रिकामी दिसली की हे विचार प्रवाह ती भरून काढायला सरसावतात आणि ते सारखे प्रवाही असल्यामुळे पुढे जातात। पुन्हा खळगा रिकामा होतो, पुन्हा भरतो। हे पुनरपि जननम पुनरपि मरणम असं विचारांचं चक्र अखंड चालूच राहतं। त्यात वाईट प्रकार असा आहे की देहाशी तादात्म्य असल्यामुळे देहबुद्धीला धरून वासना विकारांचे विचार, मनोरथ, स्वप्न ही जास्त करून येतात। माणसाच्या सत्व रज तम प्रवृत्तीप्रमाणेही विचारांचा प्रकार ठरत असावा। परमपूज्य दादा म्हणायचे की कोणते विचार कोणाच्या मनात यावे हे सुद्धा ठरलेलं असतं। योग्य अयोग्य हा भेद जरी बाजूला ठेवला तरी विचारांची शक्ती देहावरही परिणाम करते। मॅन बिकम्स व्हॉट ही थिंक्स असं तेवढ्यासाठीच म्हटलेलं आहे। म्हणून शुभ संकल्प, चांगले विचार मनात यावे अशी वैदिक प्रार्थना आहे। तन मे मनहा शिवसंकल्पमस्तु। खळांची व्यंकटी सांडून सत्कर्मी रती वाढवायची असेल तर विचारांचा स्रोत चांगला व्हायला हवा। तो कसा होईल? तर मन रिकामं राहूच द्यायचं नाही। त्यासाठी अखंड नामस्मरण, नामाचं चिंतन, भगवंताचं अनुसंधान हे चालू राहायला हवं। त्याच्यासोबत काही विचार येऊ शकत नाहीत। हे एकदम साधणं अवघड आहे, पण साधन करत राहिलं तर गुरुकृपेनं तेही साध्य होईल आणि मग विचारांची शृंखला आपल्याला बांधून ठेवू शकणार नाही। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।